नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या जे सगळे निराधार बांधव आहेत, म्हणजेच दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, विधवा महिला असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा योजनेचे लाभार्थी, सगळ्या लाभार्थ्यांसाठी जे अर्ज करणारे लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक नवीन बदल राज्य शासनाने केलेला आहे. आणि हा जर बदल पूर्णपणे अंमलात आणलेला आहे आणि हे जर बदल तुमच्या अंतर्गत केले नसतील, तुमची अर्ज प्रक्रिया नवीन असेल, त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया करत असाल, तर या संदर्भात महत्त्वाचा असा जो निर्णय आहे राज्य शासनाने घेतलेला आहे. तर नक्की काय बदल झाला आहे? आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अशी माहिती, अपडेट जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर, तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आला आहे, पाहू शकता बदल झालेला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने 2026 पासून नवीन अर्जदारांसाठी काही कागदपत्र ही अनिवार्य केलेली आहेत. त्यामुळे अनेक गरजू नागरिक जे आहेत लाभार्थी, हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. नवीन नियम जो झालेला आहे, यानुसार नवीन नियमानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेसाठी अर्ज करताना जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी किमान एक कागदपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आणि या दोनपैकी कोणतंही कागदपत्र उपलब्ध नसेल, तर नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. पाहू शकता, जे काही लाभार्थी असतील नवीन अर्ज करत असतील, त्याचबरोबर जुने अर्ज बंद झाले असेल, त्यांची प्रक्रिया योजना बंद झाली असेल, ती आधार योजना, तर नव्याने अर्ज करत असाल, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामुळे पाहू शकता सर्वात मोठा फटका जो आहे, दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना बसू शकतो. कारण अनेक दिव्यांग व्यक्ती शाळेत गेलेल्या नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असतो. तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचं जन्मनोंदणी ही झालेली नसल्यामुळे त्यांचा जन्मदाखलाही उपलब्ध नसतो. तर अशा वेळेला या निर्णयाविरोधात खासदार प्रणिती शिंदे यांनी 4 जून 2026 रोजी राज्य सरकारला पत्र पाठवून तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आणि त्यांनी सरकारकडे जन्मदाखला आणि शाळा सुटलीचा दाखला याची सक्ती रद्द करण्याची मागणी सुद्धा केली आहे. त्याचबरोबर पर्यायी कागदपत्र म्हणून रेशन कार्ड असेल, वीज बिल असेल, सिव्हिल सर्जनचे वैद्यकीय प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्र स्वीकारावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया बंद असल्याची तक्रार देखील करण्यात आली असून ती तात्काळ सुरू करण्याची मागणी सुद्धा केली आहे. जर सरकार या मागण्या मान्य केल्या, तर हजारो दिव्यांग, निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. कारण अनेक पात्र लाभार्थी केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे योजनेपासून वंचित राहतात. तर लाभार्थ्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे लाभार्थी असतील, तर त्यांची कागदपत्र तयार ठेवावीत. तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदन देऊन अटी शिथिल करण्याची मागणी करावी. या विषयावर पुढे सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातोय, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. याबाबत पाहू शकता पुढील अधिकृत अपडेट मिळताच आपल्यापर्यंत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर पाहू शकता, राज्य शासनामार्फत जे नवीन निर्णय घेतले जात आहेत, या अंतर्गत दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव कमी करण्याचा प्रयत्न जो आहे कुठेतरी केला जात आहे. या अगोदर सुद्धा तात्पुरतं म्हणजेच टेम्पररी यूडीआयडी कार्ड धारकांना पेन्शनचा लाभ सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि हा टप्प्याटप्प्याने बंद सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे. आणि त्याचवेळी अजून एक हा नवीन निर्णय घेण्यात आला असून या अंतर्गत जे काही नवीन अर्जदार असतील, त्यांना याचा फटका बसू शकतो. नक्की काय निर्णय राज्य शासनामार्फत निवेदनाचा निर्णय जो आहे हा घेतला जातोय, हे महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहे. अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी निराधार योजनेअंतर्गत अपडेट जे आहेत, म्हणजेच पेन्शन असेल, त्याचबरोबर इतर योजना संदर्भातले अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.